नमस्कार. विज्ञानयात्री लुई जोसेफ इग्नारो यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपले संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानयात्री लुई जोसेफ इग्नारो हे अमेरिका देशाचे औषधशास्त्रज्ञ आणि सन 1998 सालच्या शरीरक्रियाशास्त्र, वैद्यकशास्त्र, औषधशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. नायट्रिक ऑक्साईड या रासायनिक संयुगाच्या सिग्नल गुणधर्म हा त्यांच्या संशोधन कार्यातील विषय आहेत. नायट्रिक ऑक्साईड हा रासायनिक संयुगाच्या सिग्नलिंग गुणधर्म हा त्यांच्या संशोधन कार्यातील विषय आहे. रॉबर्ट फ्रान्सिस फर्चगॉट, फेरिड मुराड यांच्यासोबत लुई जोसेफ इग्नारो यांना सन 1998 सालचा शरीरक्रियाशास्त्र, औषधशास्त्र, वैद्यकशास्त्र शाखेचा नोबेल पुरस्कार मिळाले. सन 1998 त्यांना अमेरिकन हार्ट असोसिएशन या संस्थेने मूलभूत संशोधन, हृदय रक्तवाहिनी संबंधी विज्ञानाची प्रगती यासाठी संशोधन पारितोषिक देऊन गौरव केले. सध्या ते लॉस एंजेलिसमधील UCLA स्कूल ऑफ मेडिसिन या संस्थेच्या आण्विक आणि वैद्यकीय फार्माकॉलॉजी विभागामध्ये फार्माकॉलॉजी विषयाचे प्राध्यापक प्रोफेसर आहेत. लुई जोसेफ इग्नारो यांचा जन्म दिनांक 31 मे 1941 रोजी अमेरिका देशातील ब्रुकलिन, न्यूयॉर्क येथे झाला. न्यूयॉर्क शहराच्या लॉग आयलंड या उपनगरात त्यांचे बालपण गेले. तेथील स्थानिक शाळेत त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. सन 1962 त्यांनी कोलंबिया युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेसमधून फार्मसी या शाखेची पदवी बॅचलर डिग्री प्राप्त केली. त्यांचे पदव्युत्तर शिक्षण आणि संशोधन पदवी औषधशास्त्र, फार्माकॉलॉजी या विषयातील PhD मिनेसोटा विद्यापीठात पूर्ण झाले. रसायनशास्त्र, एन्झायमॉलॉजी आणि कार्डिओव्हास्क्युलर फिजिओलॉजी त्यांच्या अध्ययनातील आवडीचे विषय आहेत. पॉल डेलॉस बॉयर हे लुई जोसेफ इग्नारो यांच्या संशोधन पदवी शिक्षण यासाठी मार्गदर्शक होते. सन 1979 लुई जोसेफ इग्नारो हे न्यू ऑर्लिनस येथील ट्युलेन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन आणि नंतर कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या लॉस एंजेलिस येथे फार्माकॉलॉजी या विषयाचे प्राध्यापक झाले. सन 1985 ते सन 2013 या कालावधीत ते प्रोफेसर इमेरिटस या पदावर कार्यरत होते. नायट्रिक ऑक्साईड, नायट्रोजन मोनॉक्साईड या रासायनिक संयुगाच्या सिग्नलिंग गुणधर्म हा लुई जोसेफ इग्नारो यांच्या संशोधन कार्यातील विषय होय. नायट्रिक ऑक्साईड हा मानवी शरीरात नैसर्गिकरित्या तयार होणारा एक अत्यंत महत्त्वाचा वायू आहे. हे शरीरात रक्तवाहिन्या सैल करून रक्तप्रवाह सुधारण्याचे आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करते. नायट्रिक ऑक्साईड हे रक्तवाहिन्यांना रुंद करते, ज्यामुळे शरीरात ऑक्सिजन आणि पोषक तत्वांचा पुरवठा सुरळीत होतो. रक्तवाहिन्या मोकळ्या झाल्यामुळे रक्तदाब आटोक्यात राहतो. नियमित शारीरिक व्यायाम, धावणे आणि योगासनामधील भ्रामरी प्राणायाम केल्याने शरीरात नायट्रिक ऑक्साईडचे प्रमाण वाढते. मोठ्याने हसल्याने किंवा हळुवारपणे गुणगुणल्याने म्हणजे ह्युमिंग म्हणजे नायट्रिक ऑक्साईड नाकामध्ये या नायट्रिक ऑक्साईडची निर्मिती झपाट्याने होते. आहारात काही विशिष्ट पदार्थांचा समावेश करून शरीरातील नायट्रिक ऑक्साईडचे प्रमाण वाढवता येणे शक्य आहे. उदाहरणार्थ हिरव्या पालेभाज्या, पालक, कोबी, डाळिंब, टरबूज, संत्री, बीट, लसूण आणि डार्क चॉकलेट हे पदार्थामुळे नायट्रिक ऑक्साईडची निर्मिती झपाट्याने होते. नायट्रिक ऑक्साईड हे नायट्रस ऑक्साईड लाफिंग गॅसपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. मानवासह सर्व सस्तन प्राण्यांमध्ये नायट्रिक ऑक्साईड, नायट्रोजन मोनॉक्साईड हा एक सिग्नलिंग रेणू आहे, जो अनेक शारीरिक आणि पॅथॉलॉजिकल प्रक्रियेमध्ये गुंतलेला असतो. नायट्रोग्लिसरीन आणि अमाइल नायट्रेट यासारख्या मानक फार्मास्युटिकल नायट्रिक ऑक्साईडची पूर्ववर्ती आहेत. हृदय व रक्तवाहिन्यांमध्ये संबंधीच्या कार्यप्रणाली यासाठी नायट्रिक ऑक्साईड, नायट्रोजन मोनॉक्साईड या रासायनिक संयुगाची भूमिका स्पष्ट संदर्भातील संशोधन कार्यासाठी रॉबर्ट फ्रान्सिस फर्चगॉट आणि फेरिड मुराड यांच्यासोबत
लुई जोसेफ इग्नारो यांना सन 1998 सालचा शरीरक्रियाशास्त्र, औषधशास्त्र, वैद्यकशास्त्र शाखेचा नोबेल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्याच वर्षी त्यांना नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसमध्ये आणि पुढच्या वर्षी अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सेसमध्ये समाविष्ट करण्यात आले. नायट्रिक ऑक्साईड हा मानवी शरीरातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि शक्तिशाली सिग्नलिंग रेणू आहे. हे ऑक्सिजन आणि नायट्रोजनचे बनलेले गॅस वायू स्वरूप असून आपल्या पेशी एकमेकांशी संवाद साधण्याचा याचा वापर करतात. नायट्रिक ऑक्साईड रक्तवाहिन्यांच्या आतील अस्तराद्वारे तयार केला जातो. हे रक्तवाहिन्यांच्या स्नायूंना आराम देऊन त्या रुंद करते, ज्यामुळे शरीरात रक्तप्रवाह, ऑक्सिजन आणि पोषक घटकांचा पुरवठा सुरळीत होतो. मेंदूमध्ये आणि मज्जासंस्थेत नायट्रिक ऑक्साईड न्यूरोट्रान्समीटर म्हणून काम करतो. हे मेंदूच्या पेशींना एकमेकांशी संवाद साधण्यास मदत करते. स्मरणशक्ती आणि शिकण्याच्या प्रक्रियेसाठी आवश्यक असणारा एक रासायनिक संयुग म्हणून नायट्रिक ऑक्साईडची ओळख आहे. आपल्या शरीरातील पांढऱ्या रक्तपेशी जंतू, बॅक्टेरिया आणि ट्यूमरच्या पेशीवर हल्ला करण्यासाठी नायट्रिक ऑक्साईडचा वापर करतात. हे शरीराला संसर्गापासून वाचवण्यासाठी एक संरक्षण यंत्रणा म्हणून कार्य करते. रक्तवाहिन्या निरोगी ठेवून आणि त्यांचा ताण कमी करून नायट्रिक ऑक्साईड रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. चक्रीय गॉनोझिन मोनोफॉस्फेट GMP या जैव रासायनिक संयुगाचा अभ्यास करत असताना लुई जोसेफ इग्नारो यांनी फेरिड मुराड यांचा एक संशोधन लेख पेपर तयार केला. या संशोधन लेखामध्ये लुई जोसेफ इग्नारो यांना नायट्रिक ऑक्साईड या रासायनिक संयुगाच्या उपस्थितीत चक्रीय गॉनोझिन मोनोफॉस्फेट GMP या जैव रासायनिक संयुगाची पातळी वाढते ही नोंद आढळली. लुई जोसेफ इग्नारो यांनी या नोंदीवरून नायट्रिक ऑक्साईड रक्तवाहिन्यासंबंधीच्या गुळगुळीत स्नायूंना आराम देण्याची गुरुकिल्ली असू शकते असा तार्किक अर्थ लावला. या विषयाअंतर्गत लुई जोसेफ इग्नारो यांनी विस्तृत संशोधन केले. फॅसो रिलॅक्संट आणि प्लेटलेट एकत्रीकरण या दोन्ही कार्याचे नायट्रिक ऑक्साईड हा अवरोध करत असल्याचे लुई जोसेफ इग्नारो यांच्या संशोधनातून दिसून आले. नायट्रिक ऑक्साईड या रासायनिक संयुगाच्या उपस्थितीत फॅसो रिलॅक्संट आणि प्लेटलेट एकत्रीकरण या दोन्ही कार्याचे नियंत्रण करणारे संयुग म्हणजे चक्रीय गॉनोझिन मोनोफॉस्फेट GMP. रॉबर्ट फ्रान्सिस फर्शिगॉट यांनी सन 1984 मध्ये नायट्रिक ऑक्साईड या रासायनिक संयुगाच्या याच भूमिकेला अंतस्तर निर्मित शीतलीकरण घटक एंडोथेलियम डिराइव्ड रिलॅक्सिंग फॅक्टर म्हणजे EDRF असे नामकरण केले. सन 1986 मध्ये रॉबर्ट फ्रान्सिस फर्शिगॉट आणि लुई जोसेफ इग्नारो यांनी नायट्रिक ऑक्साईड या रासायनिक संयुगाच्या याच भूमिकेसंदर्भात समान निष्कर्षावर आले आणि दोघांनी परिषदामध्ये सादरीकरण केले. लुई जोसेफ इग्नारो हे अमेरिकन फार्माकॉलॉजिस्ट, औषधशास्त्रज्ञ आणि सन 1998 सालच्या शरीरक्रिया विज्ञान, औषधशास्त्र, वैद्यकशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी म्हणजे रॉबर्ट फर्शिगॉट आणि फेरिड मुराड हे शोधून काढले की नायट्रिक ऑक्साईड हे मानवी शरीरातील रक्तवाहिन्या मोकळ्या आणि रुंद ठेवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण सिग्नलिंग रेणू म्हणून कार्य करते. या शोधाने हृदय रक्तवाहिन्यासंबंधी आजारांच्या उपचारामध्ये मोठी क्रांती घडवून आणली. नायट्रिक ऑक्साईडच्या कार्यामुळे इरेक्टल डिसफंक्शनवरील फियाग्रा या औषधाचा शोध लागला. त्यामुळे अनेकदा त्यांना फियाग्राचे जनक म्हणूनही संबोधले जाते. त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून फार्मसीमध्ये पदवी आणि मिनेसोटा विद्यापीठातून फार्माकॉलॉजीमध्ये PhD पूर्ण केली. ते युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया लॉस एंजेलिसमध्ये फार्माकॉलॉजीचे प्राध्यापक होते. हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या आरोग्याव्यतिरिक्त त्यांनी नैसर्गिकरित्या नायट्रिक ऑक्साईडची पातळी वाढवण्यासाठी योग्य श्वासोच्छ्वास, नाकाने श्वास घेणे आणि व्यायामाचे महत्त्व अधोरेखित केले. ज्ञानाचे दीप प्रज्वलित करणारे विज्ञानयात्री लुई जोसेफ इग्नारो यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांचे कार्य जगाला सदैव नवीन दिशा देत राहो हीच ईश्वरचरणी नम्र प्रार्थना. शोध संदर्भासाठी ही यादी आहे.
समाजहिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधने एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञान निष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.